सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 43व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून आज बँकेची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती। त्या सभेसाठी जिल्ह्याभरातून बँकेच्या सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या सभेमध्ये बँकेच्या एकूण वार्षिक अहवालावर, वाटचालीवर सखोल अशा प्रकारची चर्चा झाली। सर्व विषय सभासदांसमोर मांडण्यात आले। या सर्व कामकाजावर सभासदांनी आज समाधान व्यक्त केलं। अनेक अभिनंदनाचे ठराव या सभेमध्ये आज पारित करण्यात आले आणि या निमित्ताने जी जबाबदारी या संचालक मंडळाच्या खांद्यावर सभासदांनी मागच्या 5 वर्षापूर्वी दिली, ती जबाबदारी आज यशस्वीपणे आम्ही पार पाडतो आहोत। अशा प्रकारचे शुभेच्छा आणि तशा प्रकारचा एकंदरीत शाबासकी या ठिकाणी सभासदांनी या संचालक मंडळाच्या बाबतीत दिली। आज संस्थेच्या बँकेच्या सर्व सभासदांना त्यांच्या असलेल्या भागाच्या रकमेवर 13% लाभांश जाहीर करण्यात आलेला आहे आणि 0.5% इन्सेंटिव्ह म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आणि असं मिळून 13.5% बेनिफिट हा प्रत्येक संस्थेला त्याच्या असलेल्या भागांच्या रकमेवर त्यांना मिळणार आहे। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी 20% बोनस आज जाहीर करण्यात आलेला आहे। बँकेचा एकूण कारभार हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि तो वाढत असताना आज जिल्हा बँक 31 मार्च 2026 अखेर 7,176 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार करून पुढे गेलेली असताना आज रोजी ती जवळपास 7,500चा टप्पा सुद्धा पुढे पार करून पुढे गेलेली आहे आणि पुढच्या या आर्थिक वर्ष आणि त्याच्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 31 मार्च 2028 रोजीपर्यंत जिल्हा बँकेचा 10,000 कोटीच्या व्यवसायाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आज सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा झाली। या उद्दिष्ट गाठण्यासाठीची जबाबदारी ही संचालक मंडळाच्या खांद्यावर आज निश्चितपणे आलेली आहे आणि त्यासाठी आवश्यक ती पावलं या ठिकाणी आम्ही सगळेजण उचलणार आहोत। आमचे संचालक मंडळातील मार्गदर्शक सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, आदरणीय नारायणराव राणे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर दीपकबाई केसरकर, निलेशजी राणे साहेब या सर्व नेते मंडळींचे नेहमीच या बँकेच्या वाटचालीमध्ये सहकार्य राहिलेले आहे आणि म्हणून आम्ही जवळपास मागच्या 5 वर्षामध्ये 27 कोटी रुपयाच्या ढोबळ नफ्यापासून सुरुवात केलेली आणि आज आम्ही जवळपास 149 कोटीच्या ढोबळ नफ्यापर्यंत अवघ्या 5 वर्षामध्ये पोहोचलेलो आहोत। तसंच व्यवसायामध्ये सुद्धा आम्ही 2,263 व्यवसायामध्ये 4,277 कोटीची सुरुवात करून आज आम्ही 7,176 कोटीच्या पुढे गेलेलो आहोत आणि असं प्रत्येक
गोष्टीमध्ये मग निधी असेल, ठेवी असतील, व्यवसाय असेल, गुंतवणूक असेल, ढोबळ नफा असेल, निव्वळ नफा असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही दुपटीचा आकडा त्या ठिकाणी गाठलेला आहे. आणि हे अवघ्या 5 वर्षामध्ये उद्दिष्ट आपण ठेवलं आणि त्याप्रमाणे सगळ्या कर्मचाऱ्यांनी, सगळ्या ठेवीदारांनी, सगळ्या ग्राहकांनी, या सगळ्या वाटचालीमध्ये या जिल्हावासियांनी, आपण सर्व पत्रकार बंधू भगिनींनी खूप मोठा मोलाचं योगदान दिलंय. त्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे, जिल्हावासियांचे ऋण व्यक्त करतो. अशाच प्रकारचं सहकार्य, मार्गदर्शन या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी द्यावं, अशा प्रकारची या निमित्ताने विनंती करतो. या निमित्ताने जिल्ह्यातील सगळ्याच विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजना राबवण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं विकास सहकारी संस्थांकडून कर्ज घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून थेट कर्जच्या वेळी जे काही व्याजाची रक्कम आहे त्याच्यापेक्षा 1% कमी व्याज हे विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतल्यास त्यांना मिळेल. आणि हा फायदा थेट या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होईल. आणि त्याचबरोबर पात्र अशा सगळ्या सभासद शेतकऱ्यांना विकास सहकारी संस्थांमार्फत 5 लाख रुपयापर्यंतचं कन्झम्पशन लोन, म्हणजे त्याच्या शेतीसाठी, त्याच्या व्यवसायासाठी, त्याच्या घरगुती कामकाजासाठी असेल, कुठल्याही कारणासाठी त्याला 5 लाख रुपयापर्यंतचं कन्झम्पशन लोन हे कमी व्याजदरामध्ये देण्यासंदर्भातला निर्णय आज जाहीर करण्यात आलेला आहे. आणि याचबरोबर विकास सहकारी संस्था, पतसंस्था, मच्छीमार सहकारी संस्था, दुग्ध सहकारी संस्था आणि मजूर सहकारी संस्था असतील, औद्योगिक सहकारी संस्था असतील, अशा सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांना त्यांचा व्यवसाय वाढ होण्याच्यासाठी जिल्हा बँक म्हणून आम्ही निश्चितपणे काही सकारात्मक पावलं उचलतोय. त्याच्या संदर्भातले निर्णय आज या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात 73 जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याची यादी या आठवड्याभरामध्ये जाहीर होईल. आणि त्याचबरोबर 67 जागांची नवीन भरती प्रक्रिया ही आता तात्काळ पुढच्या 2 दिवसापासून त्याची प्रक्रिया सुरू होईल. आणि त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भातला सुद्धा शासन निर्णय मागच्या 2 दिवसात झालेला आहे. त्यामुळे त्याची सुद्धा भरतीची प्रक्रिया ही आताच्या या महिन्याभरामध्ये पूर्ण होईल. आणि या निमित्ताने या जिल्ह्यातल्या अनेक तरुणांना या जिल्हा बँकेकडे त्यांच्या पात्रतेनुसार परीक्षा पास झाल्या निश्चितपणे रोजगाराच्या, त्यांच्या कायमस्वरूपी रोजगाराची संधी त्या निमित्ताने उपलब्ध होईल. आणि त्याचबरोबर या सगळ्या ग्राहकांना गतिशीलपणे कर्ज वितरण होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेच्या असलेल्या CBS प्रणाली जी आहे, ज्याच्यामध्ये डिजिटल माध्यमातून आपण वेगवेगळ्या सेवा या ठिकाणी ग्राहकांना देतो, त्या संदर्भात सुद्धा चांगल्या दर्जाची सेवा किंवा त्याच्यामध्ये अनेक सुधारणा व्हाव्यात या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला. आणि टाटा कन्सल्टन्सीच्या TCS या एजन्सी मार्फत त्या ठिकाणी CBS ची नवीन प्रणाली, अद्ययावत प्रणाली या ठिकाणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. आणि या संदर्भात सुद्धा आज सर्वसाधारण सभेने या सगळ्या कामकाजाला आज मान्यता दिलेली आहे. याचबरोबर ज्या जिल्ह्यातल्या आंबा उत्पादकांना मागच्या त्यांच्या कालावधीमध्ये जे काही आर्थिक नुकसान झालं त्याच्यासाठी जिल्हा बँकेने जे 2% व्याज सवलतीची घोषणा केलेली होती, त्याची यादी काल 30 जून अखेर निश्चित झालेली आहे. आणि जवळपास 10,000 शेतकऱ्यांना 2,20,00,000च्या आसपास त्या ठिकाणी रक्कम निश्चित झालेली आहे. आणि ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याचबरोबर आंबा आणि काजू
या शेती पिकासाठी वाढीव त्या ठिकाणी कमी व्याजदराचं, शून्य व्याजदराचं वाढीव कर्ज देण्यासंदर्भात निर्णय झाला आणि त्या दृष्टिकोनातून जवळपास 30 ते 40 कोटी रुपये अधिकचं कर्ज वितरण हे आजपासून त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या पात्र सभासदांना या ठिकाणी वितरण सुरू करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या सगळ्याच महिला बचत गटांसाठी जे पूर्वी 5 लाखापर्यंतचं कर्ज विनातारण देत होतं ते विनातारण कर्ज या ठिकाणी 10 लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंत देण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामुळे जिल्ह्यातल्या महिला सक्षमीकरणासाठी हातभार लागेल आणि जिल्ह्यातलं दरडोई उत्पन्न व्यवसाय वाढीतनं दरडोई उत्पन्न वाढीसाठी सुद्धा त्या निमित्ताने हातभार लागेल या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कुपोषण मुक्तीच्या बाबतीमध्ये जो प्रयत्न या ठिकाणी जिल्हा बँक म्हणून आम्ही मागच्या 1 वर्षभरापासून करत होतो त्याच्यामध्ये सुद्धा चांगले यश प्राप्त झालंय. ज्या मुलांची जबाबदारी जिल्हा बँक म्हणून आम्ही घेतलेली होती कुपोषणातून त्यांना बाहेर काढण्यासंदर्भात त्याच्यातही चांगलं यश मिळालेलं आहे. म्हणून आता जिल्ह्यामध्ये जी काही नवीन कुपोषित मुलं असतील ती सुद्धा जिल्हा बँक म्हणून आम्ही दत्तक घेऊन त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न चालू ठेवणार आहोत. आणि म्हणून आज जिल्हा बँकेच्या या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी उत्कृष्ट बँक म्हणून कैलासवासी वैकुंठबाई मेहता पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं. विविध सहकारी संस्थांना जिल्हा बँक स्व उत्पन्नातनं जे काही मदत करत आहे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलं. याशिवाय या सगळ्या विकास सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही निर्णय संचालक मंडळाच्या वतीने घेतले जात आहेत त्याच्याबद्दल त्या ठिकाणी समाधान व्यक्त केलं. आणि या सगळ्याबरोबरच या ठिकाणी नारळ सुपारी यासारख्या पिकांच्या संदर्भात सुद्धा जे आज पीक विम्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे या सगळ्या पिकांना सुद्धा शेती कर्जाचं वितरण अधिक वाढवण्यासंदर्भातला सुद्धा आता या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारचे अनेक विषय हे आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला आले. या चर्चेमध्ये सर्वच उपस्थित शेकडोच्या संख्येने या ठिकाणी सभासद उपस्थित होते आणि या सर्वच सभासदांनी या बँकेच्या संचालक मंडळाच्या कामकाजावर वाटचालीवर समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि याबद्दल मी माझ्या आज उपस्थित असणाऱ्या आणि या जिल्ह्याभरातल्या सगळ्या बँकेच्या सगळ्या सभासदांचं त्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. जिल्हावासियांचा आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व नेते मंडळींचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या सर्व सहकारी संचालक अधिकारी कर्मचारी यांचेही या निमित्ताने आभार व्यक्त करतो. धन्यवाद.